हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण मराठी भाषा या संबंधित अनेक शब्दांबद्दल एक शब्द परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेले असतात. यावरती आपल्याला एक किंवा दोन प्रश्न हे 100% येत असतात. ठीक आहे. तर यामध्ये आपण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी विषयासंबंधित जे प्रश्न येत असतात त्यावरती आधारित या दोन क्वेश्चन्सकडे म्हणजेच 2 मार्क आपले आजच्या लेक्चर्समधून कव्हर होणार आहेत. यामध्ये आपण सलग या ठिकाणी अनेक शब्दांबद्दल एक शब्द असणारे एक लक्षात ठेवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने थोडेसे शब्द घेतलेले आहेत आणि हे जवळपास 50 ते 60 अनेक शब्दांबद्दलचे शब्दसमूहांबद्दलचा शब्द या ठिकाणी आपण लक्षात कसं ठेवायचं आहे हे सुद्धा या ठिकाणी थोड्याशा सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत. नक्कीच तुम्हाला हे शेवटपर्यंत तुम्ही पाहिलं तर वाटेल की खरंच आपण या ठिकाणी हे रिपीट केलेलं आहे. अवघे आपले जास्तीत जास्त 10 मिनिटे या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे वेळ न वाया घालवता आपण आपल्या क्वेश्चनकडे या ठिकाणी जाऊया. अद्यापपर्यंत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जे जुने असतील त्यांनी इतरांना शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तर यामध्ये विविध स्पर्धा परीक्षांसंबंधित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा आपल्याला दिलेली आहे आणि विविध स्पर्धा परीक्षा देणारे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांचा जो कंटेंट आहे तो कंटेंट पाहण्यासाठी मेंबरशिप जॉईन करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स असेल किंवा जॉईन बटन हे या ठिकाणी जॉईन करून संबंधित विविध स्पर्धा परीक्षांसंबंधित खास करून शिक्षण विभाग असेल किंवा शिक्षक पात्रता परीक्षा असेल या संबंधित. ठीक आहे. तर पहा आपल्या व्हिडिओकडे आपण जाऊया. यामध्ये बघा 15 दिवसाचा कालावधी याला आपण पंधरवाडा म्हणतो. एक आपण दिवसांचा कालावधी किंवा ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे जे काही पत्र असतात ते या ठिकाणी थोडक्यात आपण घेतलेली आहेत. 15 दिवसाचा कालावधी त्याला पंधरवाडा म्हणतात. ठराविक काळाने प्रकाशित होणारं असतं त्याला आपण नियतकालिक असे म्हणतो. दर 3 महिन्यांनी प्रकाशित होत असतं त्याला त्रैमासिक म्हणतो. दर 6 महिन्यांनी प्रकाशित होत असतं त्याला आपण सहामाही किंवा षणमासिक असं म्हटलं जातं. यामध्ये पुढे प्रतिवर्षी प्रकाशित होणारे वार्षिक, आठवड्याला प्रकाशित होणारे. आता बघा प्रतिवर्षी प्रकाशित होणारे वार्षिक म्हणतो आपण त्याला आणि आठवड्याला प्रकाशित होणारे काय असतात साप्ताहिक असतं. ठीक आहे. तर आता हे जे आपण 6 गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या आहेत अनेक शब्दांबद्दल एक शब्दांच्या यामध्ये 15 दिवसाला, 6 महिन्याला, 3 महिन्याला, वर्षाला, आठवड्याला, ठराविक काळानंतर या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. एकमेकांसोबत आपण ज्यावेळेस चर्चा करतो किंवा संबंधित आपल्या विद्यार्थ्यांसोबत असेल किंवा मित्रांसोबत आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस चर्चेमध्ये आपल्याला ही शब्द बरेच वेळेस आपल्याला बातम्यांमध्ये सुद्धा ऐकायला मिळत असतात. ठीक आहे. आता पुढचे आपण शब्द बघूया ज्याचा जो अनेक शब्दांबद्दलचा शब्दसमूहांबद्दलचा एक शब्द आपण घेत आहोत त्याची सुरुवात जास्त करून अ या शब्दाने झालेली आहे. त्यामध्ये अ ह्या शब्दांनी अनेक शब्दसमूहांबद्दलचे शब्द जे असतात हे कशा पद्धतीने सुरू झालेले आहेत ते पहा. आता यामध्ये ज्याला कोणीही जिंकू शकले नाही असा अजिंक्य असतो. जे विसरता येणार नाही असे अविस्मरणीय असतं. ज्याचे वर्णन करता येणार नाही हे असे अवर्णनीय असतं. ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे अनुपमेय असतं. ज्याला कधीही मृत्यू नाही असा अमर. जे साध्य होऊ शकत नाही ते असाध्य. थोडक्यात समाधानी असणारा त्याला आपण अल्पसंतुष्ट असे म्हणतो. बालकांना झोपविण्यासाठी गायले जाणारे गीत किंवा गाणं असेल तर हे आहे अंगाई. एकाच वेळी अनेक अवधाने बाळगणारा अष्टावधानी. कायद्याने आखून दिलेली विशिष्ट मर्यादा बेकायदेशीररित्या मोडणारा किंवा मोडणे हे म्हणजेच अतिक्रमण. दिवस वेळ न ठरवता अचानकपणे आलेला पाहुणा याला आपण अतिथी असं म्हणतो. जे टाळता येऊ शकत नाही त्याला आपण अटळ असे म्हणतो. ज्याला आवर घालता येत नाही असे अनावर. आकाशातील असंख्य तारकांचा समूह याला आपण आकाशगंगा म्हणतो. ज्याच्यासारखा दुसरा नाही असा किंवा सर्वसामान्यांमध्ये गणला जाणारा त्याला आपण असामान्य असे म्हणतो. याला एकही शत्रू नाही असा अजातशत्रू. नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे हे आपण त्याला अनुयायी असे म्हणतो.
कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पाडणे याला बिनबोभाटा असं म्हटलं जातं. ज्याला वाळीत टाकले आहे असा बहिष्कृत. बुद्धिमान मानून त्याप्रमाणे वागणारा बुद्धिप्रामाण्यवादी. बुद्धीची कामे करून निर्वाह करणारा बुद्धिजीवी. आता यामध्ये बघा थोडंसं बुद्धिमान प्रमाण म्हणून मानणारा असतो बरं का. या ठिकाणी टाईप करताना राहिलं आहे. बुद्धिप्रमाण मानून म्हणजे बुद्धी हेच प्रमाण मानून वागणारा असतो, त्याला बुद्धिप्रामाण्यवादी असं म्हटलं जातं. पुढे घरदार नसलेला बेघर, सतत भांडणे करून उकरून काढण्याचा स्वभाव असणारे भांडकुदळ, कामाची टाळाटाळ करणारा कामचुकार. आता इथं कचे शब्द सुरू झालेले आहेत पहा. याच्या अगोदर आपले अचे शब्द होते, त्यानंतर बचे आपण शब्द घेतले होते, जसं की बिनबोबाटा, बहिष्कृत, बुद्धिप्रामाण्यवादी, बुद्धिजीवी, बेघर, भांडकुदळ. आता या ठिकाणी थोडक्यात आपण केचे घेतलेले आहेत, म्हणजे तुम्हाला थोडीशी सिक्वल लक्षात राहायला मदत होईल. कुठल्याही गोष्टी आपण काही पाठ करू शकत नाहीत, परंतु त्याला कुठल्या ना कुठल्या तरी एखाद्या धाग्यामध्ये आणण्याचा प्रयत्न नक्कीच आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता पहा, यामध्ये कामाची टाळाटाळ करणारा, क पासून कामचुकार. जिचे डोळे कमल पुष्पांप्रमाणे सुंदर आहेत अशी कमलाक्षी. इच्छित वस्तू देणारा वृक्ष, कल्पवृक्ष. मनोकामना पूर्ण करणारी, इच्छित वस्तू देणारी गाय, कामधेनू. एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे, देशांतर. वेश बदलणे, वेशांतर. आता या ठिकाणी अंतर असे थोडेसे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. देशांतर, वेशांतर. आता धर्मांतर कोणाला म्हणायचं? एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारलेला. पुढे स्वतःचे लिहिलेले आत्मचरित्र असतं, त्याला त्या चारित्र्याला आत्मचारित्र असं म्हणतात. कायद्याने आखून दिलेली विशिष्ट मर्यादा बेकायदेशीररित्या मोडणे, हा पुन्हा झाला आहे अतिक्रमण. एकाच वेळी अनेक अवधाने बाळगणारा अष्टावधाने, हा सुद्धा पुन्हा एकदा आलेला आहे. शिकविल्याप्रमाणे बोलणे, याला आपण पोपटपंची म्हणतो. दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी असतो. पश्चिमेकडे तोंड करून असलेला पश्चिमाभिमुखी असं म्हणतो आपण त्याला. पूर्वेकडे तोंड करून असलेला पूर्वाभिमुखी. पूर्वेकडील देशांमधील लोक पौर्वात्य. आता हे पचे शब्द सुरू झालेत बरं का मित्रांनो. पौर्वात्य म्हणतात त्याला. आणि पश्चिमेकडील देशांमधील लोक त्याला पाश्चिमात्य म्हणतात. काळ वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा याला प्रसंगावधानी असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता या ठिकाणी कुठलीच लिंक लागत नाही अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे, जे की अद्यापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेली सुद्धा आहेत. ठीक आहे. आता हे काही अवघड नाही आहे. हे इयत्ता 4थीपासूनच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेपासून पिढ्यानपिढ्या हे शब्द या ठिकाणी वापरले जात आहेत. आपण अनावधानाने ते आपल्या तोंडूनसुद्धा निघतात, वाचनामध्ये सुद्धा निघतात, परंतु त्या ठिकाणी एक त्याला साचेबंदपणा करून परीक्षेत जर विचारलं आणि ऑप्शन जर दिले तर या ठिकाणी सोपे मार्क आपले हातचे जायला नको. ठीक आहे. आता पुढे जाणून घेण्याची इच्छा असलेला त्याला आपण जिज्ञासू म्हणतो. जन्मतः श्रीमंत असलेला तो आहे गर्भश्रीमंत. जिची कंबर सिंहाच्या कमरेप्रमाणे बारीक आहे तिला आपण सिंहकटी असं म्हणतो. स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारे याला आपण मनमौजी असे म्हणतो. लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य, याला सांगायची काही गरज पडणार नाही, कारण हे आपलं लोकशाही देश आहे. लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजेच लोकशाही. व्याभिचारी स्त्री असते, हिला व्याभिचारिणी म्हणतात. शेतातून जाणारी अरुंद पायवाट, याला पानद म्हणतात किंवा पाळंद म्हणतात. अचानक आलेला, याला आपण आगंतुक म्हणतो. डोक्यावरून ओझे वाहून नेणारा, याला आपण माथाडी म्हणतो. विविध बाबतीत प्रवीण असलेला, याला आपण अष्टपैलू असे म्हणतो. राजाची स्तुती करणारा भाट. कठोर हृदयाचा पाषाण हृदयी. दुःखाच्या भावनेने सोडलेला दीर्घ श्वास म्हणजे सुस्कारा. आणि सुटकेच्या भावनेने सोडलेला दीर्घ श्वास म्हणजे निश्वास. या दोन्ही गोष्टींचं पहा, सुस्कारा आणि निश्वास. ठीक आहे. जिथे 3 रस्ते एकत्र येतात असं ठिकाण त्याला आपण तिठा म्हणतो. आणि जिथे 4 रस्ते एकत्र येतात त्याला आपण चौक असे म्हणतो बरं का. जे टाळता येऊ शकत नाही असे अटळ असतं, अपरिहार्य असतं. डाव्या कुशीवरून अल्पशी निद्रा घेणं किंवा दुपारच्या भोजनानंतरची घेतलेली झोप असेल,
या दोन्हीला आपण एक प्रकारे वामकुक्षी असे म्हणतो. आणि सतत एकटे राहण्याची आवड असलेला जो असतो तो एकलकोंडा असतो. तर या सर्व अनेक शब्दांबद्दलचे एक शब्द या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. यामधूनच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. अजूनही यावरती बहुपर्यायी स्वरूपात प्रश्न आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण लवकरात लवकर घेऊन येण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून कमेंट्स करायला, मोटिवेशन वाढवायला विसरू नका. भेटू आपण अशाच आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक यू.